माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण विवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 79, उत्तरकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. किती महान तपश्चर्या ही, केवढा घोरा निर्धार. राम उद्भवले, हे शक्तिशाली माणसा, तू कोण, कोणत्या जातीचा? मी दशरथ पुत्र राम. तू माझी जिज्ञासा जागृत केली. कोणत्या हेतूने तू हा सर्व त्रास सोसत आहे? तू स्वर्गप्राप्तीसाठी धडपड करीत आहे की तुझे इतर काही ध्येय? तू ब्राह्मण आहे, वीर क्षत्रिय, वैश्य की शूद्र? कोणत्या? कृपा करून मला सत्य सांग. त्या विचित्र स्थितीत राहूनच तपस्वी उतरला. हे कीर्तिशाली राजा, माझे नाव शुंभक आहे. मी शूद्राचा पुत्र म्हणून जन्मलो. ही कमतरता असूनही मी तपश्चर्या करतो आहे, ज्यामुळे मला पुढच्या जन्मी देवी देवतांच्या ग्रहावर जागा मिळावी. शंभूक आपले बोलणे संपत नाही तोच रामाने आपले भयंकर तलवार म्यानातून काढली व त्या क्षुद्राचा शिरच्छेद केला. आकाशातून साधू सैन्य असे शब्द उमटले. सर्व बाजूंनी फुलांचा वर्षाव झाला. अत्यानंद झालेले देव रामासमोर आले व म्हणू लागले, प्रभू, तुम्ही आमच्यावर महान उपकार केले, महान उपकार केले. हे उदार कार्य करून तुम्ही हे नक्की केले की धर्मतत्वांना अनादर होऊन या क्षुद्राला स्वर्गात स्थान मिळाला नाही. हात जोडून विनवणीच्या स्वरात राम सहस्राक्ष चंद्रा इंद्राला म्हणाले, हे स्वर्गाच्या राजा, तू जर माझ्यावर खरोखर प्रसन्न झाला असेल तर त्या ब्राह्मणपुत्राला जिवंत करण्याची कृपा कर. माझ्या चुकीमुळे त्याला मृत्यू आला, त्याला पुन्हा जीवनदान मिळवून देण्याचे मी ब्राह्मणाला अभिवचन दिले. हे सर्वश्रेष्ठ देवा, कृपया माझे शब्द सत्यात उतरू देत. इंद्र आनंदाने उतरला. प्रिय प्रभू, खचितच ते बालक पुनरुज्जीवित झाले असून आपल्या माता पित्यांना पुन्हा भेटले. त्या क्षुद्राचे मस्तक जमिनीवर पडता त्याला पुन्हा जीवनप्राप्ती झाली. काही वर्षानंतर रामाने 12 वर्ष पाण्याखाली राहून तपश्चर्या पूर्ण केलेल्या अगस्त्य ऋषींना भेटायचे ठरवले. देवी देवतांच्या पुष्पकृतातून ते ऋषींच्या आश्रमात आले. भगवान राम आदरपूर्वक ऋषींसमोर नतमस्तक झाले. ऋषींनी त्यांचे सर्व प्रकारे आदरातिथ्य केले. अगस्त्य म्हणाले, प्रिय प्रभू, तुम्ही माझे सन्मानीय अतिथी म्हणून पुढे येथे आलात, हे माझे सौभाग्यच. फार पूर्वी विश्वकर्माने घडवलेल्या त्या सुवर्णलंकाराचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करा. क्षुद्र कुळातच जन्मगत जन्मीच्या पापमय कर्मामुळे होतं हे ज्ञात आहे. अशा माणसाला पुण्यशाली कर्म करण्यात मग्न असणाऱ्या उच्च वर्णाची सेवा करून क्रमाक्रमाने आपल्या पापकर्मातून मुक्तता मिळवावी लागते. पापकर्मातून मुक्त होण्यासाठी या योग्य मार्गाचा अवलंबन करता असे पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करणे, ज्यासाठी आपण अपात्र आहोत, हा तर अधर्मच आहे. या क्षुद्राला दंड देण्यासाठी, क्षुद्र कुळात जन्मलेल्या इतरांना अशा अधर्मापासून परावृत्त करण्यासाठी, समाजात सुव्यवस्था टिकविण्यासाठी एक आदर्श राजा म्हणून भगवान रामचंद्राने त्या क्षुद्राचा शिरच्छेद केला. परंतु आधुनिक युगात हे नियम लागू नाहीत, कारण सर्वसामान्यतः ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या व्यक्ती देखील क्षुद्रापेक्षा जास्त पतित असतात. या पतित युगात सर्व व्यक्तींसाठी सांगण्यात आलेले धार्मिक कृत्य म्हणजे कृष्ण राम यांच्या नामाचा जप करणे, ज्यामुळे आपल्या पापमय कर्मफळाचा नाश होतो, आपल्याला भगवत प्रेमाची प्राप्ती होते. राम उतरले, ऋषीवर्य, दान स्वीकारण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना, क्षत्रियांना नाही. आपल्याकडून मला एकच भेट हवी, ती म्हणजे आपल्या मार्गदर्शनाचे अमूल्य शब्द. खरोखर हे वाक्य किती महत्त्वाचं आहे. आपण सुद्धा कधीही कोणाकडे गेलो तर त्यांच्या मार्गदर्शनाचा अमूल्य शब्द मागावेत, केव्हा घ्यावेत. अगत्य उतरले, प्रिय रामा, सत्ययुगात राजे नव्हते, म्हणून एके दिवशी लोकांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांच्यासाठी एक राज्यकर्ता देण्याची विनंती केली. प्रतिसादादाखल ब्रह्मदेवाने सर्व प्रमुख देवांना बोलावले, त्यांच्या शक्तीचे विविध भाग दान करण्याची आज्ञा केली. त्यानंतर ब्रह्मदेव शिंकले. त्यांच्या नागपुडीतून क्षुप नावाचा राजा जन्माला. ब्रह्मदेवाने पृथ्वीवर राज्य करण्यासाठी इंद्राच्या शक्तीचा काही भाग क्षुपाला देण्याबद्दल देणगी दाखल बहाल केला. तसे शरीराच्या देखभालीसाठी वरुणाची काही शक्ती, संपत्ती धारण करण्यासाठी कुबेराची काही शक्ती, चुकीचे वागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी यमराजाची काही शक्ती बहाल केली. प्रभू रामा, याच भावनेने हे दैवी अलंकार तू माझ्याकडून घेऊ शकतोस. राम उतरले, प्रिय ऋषीवर्य, मी आपले वचन व हे अलंकार स्वीकारत आहे.
आता कृपया ते तुमच्याकडे कशी आले याचे वर्णन करावे. अगस्त्य उतरले, या त्रेतायुगात फार पूर्वी या विस्तीर्ण अरण्यात मी तपसाधना केली. आधी मी जिज्ञासेपोटी या अरण्यात प्रवेश केला. जेव्हा एक निर्जन आकर्षक आश्रम मला सापडला, तथापि तेथे एक रात्र घालविल्यावर मला जमिनीवर एक मृत शरीर पडलेले दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्रेताच्या सौंदर्याने मी आकर्षित झालो. काही वेळ त्याकडे लकटक लावून पाहत राहिलो. अचानक आकाशातून एक दैवी रथ तेथे उतरला. गायन नृत्य करीत असलेल्या गंधर्व अप्सरांनी वेढलेला एक तेजस्वी पुरुष त्या रथात होता. ती तेजस्वी व्यक्ती रथातून खाली उतरली व तिने त्या मृत शरीराचे भक्षण करायला सुरुवात केली. हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला व मी विचारले, अरे रे, असे निंदे कृत्य तुम्हाला करवते तरी कसे? ती व्यक्ती उतरली, ऋषरी, माझे नाव श्वेत. मी कीर्तिशाली सुदेवतांचा पुत्र. सुरत हा माझा बंधू. माझ्या पित्याच्या मृत्यूनंतर नगरजनांनी मला आपला राजा बनविले. बराच काळ राज्य केल्यानंतर आता आपले आयुष्य संपत आल्याचे मला वाटते. म्हणून राजसिंहासनावर सुरत या माझ्या भावाला बसवून मी वानप्रस्थाला निघालो. शेवटी 3000 वर्षे कठोर तपश्चर्या केल्यावर मी ब्रह्मलोकात पोहोचलो. परंतु भूक तहानेच्या महायातना अजूनही मला दुःख देतात. हे लक्षण येऊन मला आश्चर्य वाटले. म्हणून मी विचारणा केली, प्रिय ब्रह्मदेवा, तुमच्या उच्चस्थानी वसतीला येणाऱ्यांनी भूक तहानेसारख्या अडथळ्यापासून मुक्ती होते, मग मलाच भूक तहान का बरे छळत आहे? पितांबर उतरले, हे श्वेत, जरी तू दीर्घकाळ तपश्चर्या केली असली तरी तू कधी दानधर्म केला नाही. म्हणून याच कारणासाठी तुला येथे ब्रह्मलोकातही आता भूक तहानेच्या वेदना होत आहे. आता तुला शांत करण्यासाठी मानवी मांस हेच तुझे जेवण असेल, अशी माझी आज्ञा. हे राजा, महर्षी अगस्त्य भेटेपर्यंत या शापाचे परिणाम तुला भोगावे लागतील. यानंतर अगस्त्य म्हणाले, प्रिय प्रभू रामा, दैवलिखितप्रमाणे एक दिवस श्वेताला भेटण्याचा मला योग आला. त्याची दुःखातून मुक्तता केल्यासाठीच्या कृतज्ञतेने हे अलंकार स्वीकारण्याची त्याने माझ्याकडे याचना केली. रामाने पृच्छा केली, ऋषीवर्य, पूर्वी श्वेताने जेथे तपश्चर्या केली ती ही जागा का बरे पशुपक्षविरहित बनली? अगस्त्य म्हणाले, प्रिय रामा, सत्ययुगात एक म्हणून नावाचा महान राजा होऊन गेला, जो 4 प्रकारची स्वकर्तव्ये अंतर्भूत असणाऱ्या समाज व्यवस्थेचा संस्थापक होता. नंतर म्हणूनचा पुत्र इक्ष्वाकू राज्याचा वारसदार बनला. त्याच्या काळात त्याने 100 पुत्र जन्माला घातले. इक्ष्वाकूचा धर्म सर्वात धाकटा पुत्र अतिशय आळशी होता. कधीही आपल्या भावांची आज्ञा पाळत नसे, म्हणून त्याला दंड हे नाव पडले. दंडाने विंध्य पर्वत सैवैल पर्वतादरम्यान राज्य प्रस्थापित केले. मधुमंत्र ही त्याची राजधानी. शुक्राचार्य हे त्याचे यज्ञीय धर्मगुरू. बराच काळ राज्य चालवल्यानंतर एके दिवशी दंड शुक्राचार्याच्या आश्रमात गेला. तेथे आल्यावर ऋषींची अरबजा ही सुंदर कन्या एकटीच विहरताना त्याला दिसते. ती दिसता क्षणीच राजावर वासनेने अंबल मिळवला. दंडाने बळजबरीने तिला मिठी मारली. तिच्या इच्छेविरुद्ध त्याने स्वतःची वासना तृप्त करून घेतली. त्यानंतर राजा आपल्या राजधानीत परतला. त्यानंतर लवकरच काय घडले याचे वृत्त एका शिष्याकडून शुक्राचार्यांना समजले. जेव्हा ते आश्रमात परतले तेव्हा आपल्या कन्येला अश्रू ढाळताना त्यांनी पाहिले. ऋषींनी क्रोधाने राजाकडे ही शापवाणी उच्चारली, 7 दिवस इंद्राकडून धुळीचा वर्षाव होऊन सर्व प्राणी मात्र व सर्व काही गाडले जाऊन दंडाचे राज्य उद्ध्वस्त होईल. शुक्राने मग आश्रम वासियांना हे अरण्य सोडून जाण्याची आज्ञा दिली. अरजाला तेथेच समाधी अवस्थेत राहण्यास सांगितले. हे रामा, लवकरच शुक्राचार्याच्या शापाचा प्रभाव घडून आला. तेथून पुढे ही जागा दंडकारण्य म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रभू रामचंद्राने ती रात्र अगस्त्य ऋषींच्या आश्रमात घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते अयोध्येला जायला निघाले. तेथून परतल्यावर लवकरच प्रभू रामचंद्राने राजसूय यज्ञ करण्याची इच्छा प्रगट केली. त्या तपशील वार यज्ञात जगातील सर्व राजांना जिंकून घेतल्यावर यज्ञकर्त्याची जगज्जेता म्हणून प्रस्थापना होते. भरत म्हणाले, प्रिय बंधो, पृथ्वीवरचे सर्व राजे तुम्हाला पित्या समान मानतात, म्हणून त्यांना त्रास होईल असे तुम्ही काही करता कामा नये. हे सर्व राजे तुम्हाप्रती आज्ञाधारक आहे, म्हणून हा यज्ञ करून तुम्ही त्यांना त्यांच्या नाशाचे भय दाखवू नये. प्रभू रामाने आनंदाने भरताचा सल्ला स्वीकारला. त्या यज्ञाऐवजी रामाने अश्वमेध यज्ञ करावा अशा लक्ष्मणाने प्रस्ताव मांडला. लक्ष्मणाने इंद्राचे उदाहरण देत सांगितले की इंद्राने
ऋतासुराचा वध केल्यानंतर त्याचे अश्वमेध यज्ञ केला. त्या योगे तो वधकृत्याच्या परिणामातून मुक्त झाला. त्यावर रामाने लक्षात आणून दिले की कर्दमपुत्र येईल याच प्रकारचा यज्ञ केल्यामुळे त्याला पुन्हा पौरुषाची प्राप्ती झाली. प्रभू रामाने लक्ष्मणाकरवी वशिष्ठ, वामदेव, जांबली, कश्यप या महर्षींना प्राचरण केले. त्यांची संमती मिळताच त्यांनी सुग्रीव, विभीषण, मैत्रीचे संबंध असलेल्या इतर सर्व राजांना आमंत्रित पाठवले. नंतर यज्ञाला अश्वाला आपल्या इच्छेनुसार भटकण्यासाठी सोडून देण्यात आले. त्यानंतर नैमिषारण्याच्या महायज्ञाचा आरंभ करण्यात आला. बघूया आता पुढे काय. हा भाग याच ठिकाणी संपवूया. जर श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.